टिपू सुलतानवरून वादाचा भडका उडालाय। हर्षवर्धन सपकाळ यांच्या विरोधात भाजप आक्रमक झाली आहे। पुण्यामधील काँग्रेस भवनासमोर आज भाजपचं निषेध आंदोलन केलं जाणार आहे। हा वाद आता टिपेला पोहोचलेला आहे। शिवाजी महाराजांशी तुलना केल्यामुळे आता काँग्रेसच्या भवनासमोर पुण्यामध्ये आंदोलन केलं जाणार आहे। काँग्रेसचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी टिपू सुलतानची तुलना छत्रपती शिवाजी महाराजांसोबत केल्यामुळे हा नवा वाद निर्माण झालाय। रमणी दृश्य पाहतोय, काँग्रेस भवनासमोर भाजपकडून हे आंदोलन केलं जात आहे। हर्षवर्धन सपकाळ यांच्या फोटोला काळं फासण्यात आलेलं आहे। टिपू सुलतानचा फोटो आहे, त्यालाही काळं फासण्यात आलेलं आहे आणि हे आंदोलन केलं जात आहे। एक्सक्लुसिव्ह दृश्य आपण झी 24 तासवर पाहतोय। हर्षवर्धन सपकाळ यांनी छत्रपती शिवाजी महाराजांची टिपू सुलतानची तुलना केली होती आणि त्यामुळे आता भाजपनं आक्रमक पवित्रा घेतलेला आहे। हर्षवर्धन सपकाळ यांच्या फोटोला काळं फासत त्यांनी निषेध नोंदवलेला आहे। काल या संदर्भात पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा सुद्धा नोंदवलेला आहे आणि आज हे आंदोलन केलं जात आहे। ही एक्सक्लुसिव्ह दृश्य आपण झी 24 तासवर पाहतोय। पुण्यामध्ये काँग्रेस भवनासमोर भाजपकडून आंदोलन सुरू आहे। शिवाजी महाराजांची तुलना केल्यामुळे हा वाद आता निर्माण झालाय आणि त्या संदर्भात भाजपचे कार्यकर्ते आक्रमक झाले। त्यांनी हर्षवर्धन सपकाळ आणि टिपू सुलतान यांच्या फोटोला काळं फासत हा फोटो जाळलेला आहे। तर जोरदार घोषणा दिल्या जात आहेत। हर्षवर्धन सपकाळ यांच्या संदर्भात या घोषणा दिल्या जात आहेत। भाजपचे कार्यकर्ते आपल्याला दिसत आहेत। ही एक्सक्लुसिव्ह दृश्य झी 24 तासवर टिपू सुलतान आणि हर्षवर्धन सपकाळ यांचे फोटो इथे जाळलेले आहेत। शिवाजी महाराज यांच्या वक्तव्यावर टिपू सुलतानची तुलना केलेली आहे। त्या विरोधात आता या ठिकाणी पतित पावन संघटना जी आहे ती आक्रमक झालेली आहे। काँग्रेस भवनच्या बाहेर या ठिकाणी आपण पाहतोय की पतित पावन संघटना जी आहे ते आता निषेध आंदोलन करतात। या ठिकाणी टिपू सुलतानचे फोटो सुद्धा जाळण्यात आलेले आहेत। नेमकी त्यांची काय भावना आहे ते आपण जाणून घेऊया। आंदोलन केले तुम्ही? हो, या ठिकाणी आपण पाहतोय आपण आंदोलन करताय, काय तीव्र भावना आहे तुमच्या? हर्षवर्धन सपकाळनी आपल्या सर्व महाराष्ट्रातील सर्व जनतेची माफी मागावी। त्यांनी ज्या भावना दुखावलेल्या आहेत, टिपूचा जो त्यांनी वावा गेलेली आहे, त्या टिपूची वावा आम्ही खपून घेणार नाही। आम्ही ज्याला सडेतोड उत्तर देऊ। पण आक्रमक भूमिका तुम्ही या ठिकाणी घेतली। पतित पावन कायम आक्रमक भूमिका घेत असते। या ठिकाणी आपण पाहतोय की पतित पावन संघटनेकडून काँग्रेसचे जे बॅनर आहेत त्याला या ठिकाणी काळं फासण्यात आलेलं आहे। काँग्रेस भवनच्या बाहेर जे बॅनर लावण्यात आलेले आहेत ते आता या ठिकाणी त्यांनी काळं फासलेले आपल्याला पाहायला मिळतात। एवढंच नाही, या ठिकाणी टिपू सुलतानचे जे फ्लेक्स होते ते सुद्धा या ठिकाणी त्यांनी जाळलेले आहेत आणि या ठिकाणी आक्रमक भूमिका जी आहे ती आता पतित पावन संघटनेने घेतलेली आपल्याला पाहायला मिळते। एकूणच या ठिकाणी आपण पाहतोय की संपूर्ण महाराष्ट्रभर या गोष्टीचा निषेध जे आहे तो केला जातोय। या ठिकाणी जर बघितलं तर अनेक कार्यकर्ते जे आहेत ते काँग्रेस भवनच्या इथं दाखल झालेले आहेत आणि आक्रमक भूमिका जी आहे ते मांडताना आपल्याला पाहायला मिळतात। काय नाही, काल ज्या महानगरपालिकेमध्ये मालेगावच्या टिपू सुलतानचा जो फोटो लावण्यात गेलेला आहे त्याचं समर्थन हर्षवर्धन सपकाळनी केलं। त्याचा निषेध करण्यासाठी काँग्रेस भवन समोर आम्ही टिपू सुलतानचं पोस्टर आणि हर्षवर्धन सपकाळचं पोस्टर आज जाळलेलं आहे। हर्षवर्धन सपकाळांना आमची विनंती आहे की लवकरात लवकर आपण याच्यावर माफी मागावी, आपले शब्द मागे घ्यावेत। छत्रपती शिवाजी महाराज हे आमचे दैवत आहेत, त्यांच्याबरोबर कुणाचंही समर्थन होऊ शकत नाही। काय म्हणणं आहे तुमचं? काय म्हणणं आहे? जे केलेलं आहे प्रदेशाध्यक्षांनी हे चुकीचं प्रकरण केलेलं आहे, त्यांनी माफी मागावी, नाही तर याच्या प्रकारचं तीव्र आंदोलन त्यांच्या घरासमोर आंदोलन करण्यात येईल। या ठिकाणी पोलीस जे आहेत ते ताब्यात घेताना आपल्याला पाहायला मिळत आहेत। पोलीस जे आहेत ते कार्यकर्त्यांना या ठिकाणी घेऊन जाताना आपल्याला पाहायला मिळतात। त्या ठिकाणी आपण पाहतोय की पोलिसांमध्ये हमरीतुमरी झालेली पाहायला मिळत आहे। पोलीस जे आहेत ते आता आक्रमक झालेले आहेत, कार्यकर्त्यांना ताब्यात घेण्याचा प्रयत्न करतात, मात्र विरोधक जे आहेत तो करताना आपल्याला पाहायला मिळतात। कार्यकर्ते जे आहेत ते संयमाने वागा अशी मागणी जी आहे ते पोलिसांकडे करतात, मात्र पोलिसांनी त्यांना आता ताब्यात
घेताना आपल्याला पाहायला मिळतं. दृश्य आपण थेट पाहतो की पुण्यातील काँग्रेस भवन समोर हे पतित पावनचे कार्यकर्ते आंदोलन करत होते आणि या ठिकाणी पोलीस त्यांना ताब्यात घेण्याचा प्रयत्न करतात. मात्र कार्यकर्ते जे आहेत ते आता आक्रमक झालेले आहेत. पोलीस त्यांना ताब्यात घ्यायचं समर्थन करतात. पोलीस हर्षवर्धन सपकाळचं समर्थन करतात. त्या आम्ही आंदोलन घेतलं त्यामुळे आम्हाला अटक केली जाते. पोलीस छत्रपती शिवाजी महाराजांची आणि त्या टिप्याची तुलना करणारे हर्षवर्धन सपकाळचं समर्थन पोलीस करतात. आम्हाला नोटीस वगैरे कुठल्याही प्रकारची दिलेली नाही, परंतु पोलिसांना पुळका काय एवढा टिपूची वावा करणारे हर्षवर्धन सपकाळ पोलिसांना पुळका का? या ठिकाणी आपण पाहतोय की पोलिसांनी आता कार्यकर्त्यांना ताब्यात घ्यायचा प्रयत्न केलेला आहे. मात्र कार्यकर्ते जे आहेत ते आक्रमक झालेले आहेत. पोलीस टिपू सुलतानचं समर्थन करत असल्याचा त्यांनी या ठिकाणी आरोप केलेला आहे आणि या ठिकाणी पोलीस आणि कार्यकर्त्यांमध्ये वातावरण जे आहे ते खराब झालेलं आपल्याला पाहायला मिळतात. तणावजन्य वातावरण पाहायला मिळतात. पोलिसांकडून संयमाची अपेक्षा या ठिकाणी केली जाते. मात्र कार्यकर्ते जे आहेत ते आक्रमक झालेले आपल्याला पाहायला मिळतात. व्हिडिओ जर्नलिस्ट नितीन सांबूरसह हनी लष्कर वरिजी मीडिया. राबडा ही दृश्य पाहतोय. पतित पावन संस्थेच्या वतीनं हे आंदोलन करण्यात आलेलं आहे. त्यांनी टिपू सुलतान आणि त्याचबरोबर हर्षवर्धन सपकाळ यांच्या फोटोला काळं फासत ते फोटो जाळून टाकलेले आहेत. सध्या पोलीस इथे आलेले आहेत आणि आंदोलकांना ते समजावण्याचा प्रयत्न करतात, त्यांची समजूत घालण्याचा प्रयत्न करतायत आणि यावेळी पतित पावन संघटनेचे कार्यकर्ते आक्रमक झालेले दिसत आहेत.